त्याला फक्त कमानी वगैरे करून घेतलेले आहेत. गेट तिथं चुरीला गेले आता 4 वर्षापूर्वी गेलेलं आहे. अजून तिची कोण देखभाल केलेली नाही किंवा काय केलेलं नाही. तर इथं आज इतक्या समस्या आहेत की रस्त्याने चालता येत नाही नीट. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी जेणेकरून नवीन कामांना सुरुवात होईल, नवीन विकासाला गती मिळेल. जूनपासून सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबरपर्यंत जर बघितलं ना तर ते पावसाचं पाणी त्याच्यामध्ये मुरून सहज एखादा माणूस चालत चालला ना तर ते पाच पाणी अंगावर ओढतं. सामान्य माणसाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी नगरसेवक होऊ नये काय? हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही युवकांच्या सोबत आहोत. 30 वर्ष जयसिंगपूरमध्ये आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आरक्षण पडलेलं आहे, पण ते आरक्षण 30 वर्षात नगरपालिकेनं 1 गुंठा देखील विकसित केलं नाही. आपली 3 नंबर शाळेचं मुलांच्यासाठी तिथं काय म्हणजे अशी सोय पण नाही होत्या, त्या पण शाळा बंद आहे. तक्रार मग सारखं करतातच वरचेवर. त्यांनी सगळं उडवाउडवी उत्तरच देतात, करतो सोडतो एवढ्यावरच आम्हाला भागवतात त्यांनी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो. जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक 7 आणि 8 आता आम्ही बघत असताना बऱ्याच सुविधा इथं झालेल्या नाही आहेत. बऱ्याच वेळा गाजावाजा केला जातो की जयसिंगपूर शहर हा विकासाच्या दृष्टीनं खूप मोठं काम केलेलं आहे. जयसिंगपूरमध्ये अमुक गोष्टी झालेल्या आहेत आणि तमुक गोष्टी झालेल्या आहेत. पण आता प्रत्यक्ष आपण जेव्हा बघतो तर रस्त्यांची स्थिती किंवा हे आता येथील नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी इथली स्थिती काय आहे. आणि चला आपण नागरिकांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहेत आणि हा प्रभाग क्रमांक काय. हा प्रभाग क्रमांक 7 आणि 8च्या मधला प्रभाग क्रमांक आहे. ही जी लाईन जी आलेली आहे ह्याच्यामध्ये 7 नंबरमध्ये इकडची लाईन गेलेली आहे आणि 8 प्रभागमध्ये हा इकडची लाईन गेलेली आहे. आणि इथे जे रस्ते जे आहेत हे तुम्ही आता बघताय, रस्ते कसे आहेत, कच्चे रस्ते सगळे आहेत. हे उकरी केलेले आहेत. हे पेविंग ब्लॉक बघा, पेवर्स ब्लॉक कसे काढून टाकलेले आहेत. हे लाईव्ह तुम्हाला सगळं दिसतं इथे कसं काय काय पोझिशन सगळी झालेले आहेत. अजून इथे रस्ते व्यवस्थित झालेले नाहीत. गटारीची दुरावस्था आहे. पलीकडे एक ओपन स्पेस आहे चांगला, खूप सुंदर चांगला असा ओपन स्पेस आहे की जयसिंगपूर कुठे नसेल अशा पद्धतीचा चांगला ओपन स्पेस आहे. त्याला फक्त कमानी वगैरे करून घेतलेले आहेत. गेट तिथं चुरीला गेले आता 4 वर्षापूर्वी गेलेलं आहे. अजून तिची कोण देखभाल केलेली नाही किंवा काय केलेलं नाही. आणि जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 फुटापर्यंत तिथं आतमध्ये सगळं गवत वगैरे उगवलेलं आहे. आणि सापांचं साम्राज्य तिथे भरपूर झालेलं आहे. या वार्डात जे निवृत्त शिक्षक वगैरे तिथे रिटायरमेंट झालेले भरपूर लोक सगळे इथं आहेत. ती संध्याकाळचं तिथे फिरायचं म्हटलं की त्या लोकांना फिरायची तिथं अवस्था दुर्मिळ झालेली आहे. एवढं किचकट आणि हे झालेलं आहे. आणि त्या ओपन स्पेसपर्यंत पलीकडच्या गल्लीत जायला रस्ता आहे, 2 मिनिटात लोक जाऊ शकतात. पण तिथं किचकट एवढं झाल्यामुळे काय होते की असं गोल सगळ्यांना फिरून जावं लागतं. आता आपण ह्या रस्त्यावरती येतात, हे रस्त्याची दुरावस्था कशी झाली आहे हे तुम्हीच बघा. हे पेवर्स ब्लॉक्स हे काढून एका ठिकाणी टाकलेले आहेत. इथे मध्ये ब्लॉकेज टाकलेले आहे सगळे. हा सौजन्य हॉस्टेलला गेलेला हा रस्ता आहे. हा पण रस्ता एकदम खडबडीत आहे. इथं एकदम दयनीय व्यवस्था आहे. आता हा उन्हाळा सीझन ते असं म्हणजे हिवाळा चालू आहे सीझन, त्यामुळे तुम्हाला कळत नाही. पावसाळ्यामध्ये इथे एकदम दयनीय अवस्था होती. इथं काय सांगाल मॅडम, काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 13मध्ये? नाव काय आपलं? मी विद्या कांबळे, प्रभाग क्रमांक 3मध्ये 13. आणि रस्ते खराब आहेत, अजिबात चालायलासुद्धा येत नाही. गाडी घेऊन तर अजिबात बिलकुलही चालता येत नाही. रस्ते नाही तर परत गटारी आहेत, पण त्या गटारी स्वच्छ करायला लोक कोण येत नाहीत. कचरा गाडी आली तर पण ती कधी 2 दिवसातनं 3 दिवसातनं येते. आणि सांस्कृतिक हॉल आहे, ते आम्हाला तिथं हॉल आहे, तिथं जरा सांस्कृतिक हॉल असं करून मिळावा, स्वच्छता करून. जे संविधान तर इथं आज इतक्या समस्या आहेत की रस्त्याने चालता येत नाही नीट. ते रस्त्यांची पहिली सोय झाली पाहिजे. त्यानंतर गटारीची, आता ही म्हणालीच गटारी, सांस्कृतिक हॉलचे बल्ब्स नसतात रात्रीचे. आम्ही रात्री शतपावली करायलासुद्धा येताना भीती वाटते कारण लाईट्स नसतात. तर अशा खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्यांचं निराकरण होत नाही. नगरपालिकेत जाऊनसुद्धा माझे मिस्टर जातात तक्रार करायला, तरी ते मनावर घेतलं जात नाही. उलट त्यांनाच येऊन दमदाटी दिली जाते. तर अशा ह्या समस्या सोडवल्या तर बरं होईल. आता येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत नेमक्या तुमच्या? याच ज्या आपण संविधानिक देशात राहतोय त्याचं संविधान त्यांनी व्यवस्थित राबवून हे सगळ्या समस्या आमच्या दूर करायला पाहिजेत त्यांनी. इतकंच न सांगता तुम्ही आमच्या गल्लीतले हे बघा, गल्लीची आमची अवस्था बघा. जे झाडं तोडलेले असतात, काही फांद्या तोडलेल्या असतात, तो तर कचरा नेतच नाही, वेळेवर गाडी नसते. किंवा पाण्याची समस्या, रात्रीचं पाणी सुटते आणि सकाळी 10 मिनटात केवढं पाणी आपण भरणार आहे? कोणाच्या घरात बोर आहे, कोणाच्या घरात नाही आहे. रात्रीचं कुठं जाणार तर जाता येतच नाही आहे इथे लाईटी नसल्यामुळे. मुलांना खेळायला इथे व्यवस्थित जागा नाही आहे. कसा असावा? आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आम्ही मागितल्या आहेत त्या आमच्या पूर्ण व्हाव्यात, ही आमची अपेक्षा आहे. हो, रस्ते, हो. पाऊस पडल्यानंतर तर आम्ही बाहेर पडूच शकत नाही आहे.
अशी अवस्था होते इथे. माझं नाव नारायण श्रीकांत शिंदे, प्रभाग क्रमांक 3मधला सर्वसामान्य नागरिक. सामान्यतः इलेक्शन ह्या सर्वसामान्य लोकांच्या आपल्या ज्या दैनंदिन काय असतील प्रभागातल्या समस्या असतील ह्यासाठी लढवली जाते. तुम्ही सत्ता पूर्ण ह्याच्यावर सत्ता काबीज करून तुमची सत्ता टिकून राहावी याच्यासाठी नाही. प्रत्येक वेळी जर म्हणजे असंच झालं तर सर्वसामान्य लोकांच्यातला उमेदवार कधीच येऊ शकणार नाही पुढे. आता म्हणजे इथं जर बघायला गेलं तर आमदारकी खासदारकीपासून जी एकच सत्ता जर असेल तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा असेल किंवा एखादा उमेदवार तो कधीच पुढे येऊ शकणार नाही. आणि सर्वसामान्य उमेदवारांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत असतात. मोठ्यांना ते तुम्ही मत मागायला येतील पण तसं नाही चालणार ते. त्यामुळं मी तरुण पिढी जी आत्ताची उमेदवार आहेत जे 18 ते 25 वयापर्यंत किंवा 30 वयापर्यंत या युवकांनी आपण विचार करून मतदान करावं की बाबा आपल्या पुढे जे आहेत उमेदवार त्यांच्याकडे लक्ष द्यावं पूर्ण. आणि त्या अशा तरुण उमेदवारांना संधी द्यावी, नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, जेणेकरून नवीन कामांना सुरुवात होईल, नवीन विकासाला गती मिळेल. मला विचारायचं आहे की नवीन विकासाला गती मिळण्यासाठी जुन्या कालखंडात काय कामं झालेली नाही आहेत भागामध्ये? भुयारी गटार आता जर बघायला गेलं तर भुयारी गटारचं प्रत्येक ठिकाणी जयसिंगपूरमध्ये भुयारी गटार केलेलं आहे. ते तशाच कामं अर्धवट सोडलेले आहेत. आता इथं शिवाजी महाराजांचं स्मारक झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या 2025 मेच्या ला उद्घाटन झालं. महाराजांचा पुतळा ते बसून सगळं झालं, पण ते 4 महिन्यातच जूनमध्ये पाऊस चालू झाला. पावसाळ्यात पूर्णपणे ते खालच्या स्मारकाला गळती चालू झाली. जे खालचं स्मारक संग्रहालय केले त्यांनी त्याला पूर्णपणे गळती चालू झाली. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात जर तुम्ही असं करत असाल तर सर्वसामान्य लोकांची कामं तर तुम्हाला विचारूच शकत नाही. नगरसेवकांनी सर्वसामान्य लोकांचे विचार करून त्यांच्या कामाला जे आपण काम करतो ते पूर्ण काम भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे. काम केलं तर प्रामाणिक काम करायला पाहिजे. मध्ये नेमक्या समस्या असं वाटतं. काय नाव आपलं? माझं नाव गायत्री चंद्रकांत जाधव. गीतांजली चंद्रकांत जाधव ही माझी बहीण आहे. तर प्रभाग क्रमांक 3मध्ये जसं रस्ते झाले, रस्त्यामध्ये जे बोळ आहेत त्याच्यामध्ये जे पेंग ब्लॉक्स आहेत त्या ब्लॉक्समध्ये जर तुम्ही जूनपासून सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबरपर्यंत जर बघितलं ना तर ते पावसाचं पाणी त्याच्यामध्ये मुरून सहज एखादा माणूस चालत चालला ना तर ते 5 पाणी अंगावर ओढतं. एवढी वाईट अवस्था आहे. जर एखादी गाडी जर साईडनं गेली ना तर सहज चांगला चाललेल्या माणसाच्या अंगावर देखील ते पाणी उडतं. एवढी वाईट अवस्था ह्या बोळांची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे भुयारी गटारीसाठी उकरून ठेवले त्याचं काम 2दा उकरले, परत घातले, त्याच्यानंतर काय म्हणजे ते पूर्णत्वासच गेलेलं नाही आहे असं मला वाटतं. आणि अजून अशा बऱ्याच वैयक्तिक समस्या देखील लोकांच्या असतात, जसं की चावडीची कामं असतील, नगरपालिकेची कामं असतील, बऱ्याच समस्या लोकांच्या असतात. तर गेले 30-40 वर्ष झालं माझे वडील त्याच्यामध्येच आहेत. तर राजकारण नाही, समाजकारण आमच्या रक्तामध्ये आहे आणि आम्ही समाजकारणासाठी याच्यामध्ये उतरलेलो आहे. वैयक्तिक कुणावरती मला टीका करायची नाही, पण आम्ही काय करू शकतो, आमचं घर काय करू शकतं किंवा आम्ही नवीन सुधारणा काय करू शकतो याच्यावरतीच आमचा फोकस राहील. काय सुधारणा नेमक्या तुमच्याकडून होणार आहेत? तर तुम्ही सांगितलं की मला या सुधारणा झालेल्या नाही आहेत. रस्ते असतील, ड्रेनेज असतील, गटारी असतील, भुयारी काही गटारी असतील किंवा काही आणखी समस्या असतील. काय तुमच्यामार्फत होणार आहे? काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या नगरसेवकाकडून? आमच्या अपेक्षा तर ह्याच राहतील की जर भुयारी गटारींचा खरंच उपयोग असेल तर त्याचा पूर्णतः व्यवस्था विचार करून व्यवस्थित एखाद्या कमिटीला ते व्यवस्थित देऊन ते काम व्यवस्थित पूर्णत्वास करून न्यायचं पहिलं तर राहील. दुसरी समस्या राहील की आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे की गटारीतली गटार काढून आहे ना, नगरपालिकेची गटार आहे ते वल्ला सगळा ओला जो कचरा आहे तो असा वर पडलेला असतो. डुकरी येतात, कुत्री येतात, गाढवं ते विस्कटतं. पूर्ण गल्ली जर म्हणजे त्या बोळातून जर जायचं म्हटलं ना तर अतिशय घाणेरडं वाटतं. म्हणजे स्वच्छ जयसिंगपूर जे आपण म्हणतो ते अजिबात ते बोळात, आम्ही बोळाच्या साईडला राहतो तर ते एवढं घाणेरडं वाटतं की सगळा तो कचरा असा विस्कटलेला असतो. मग 5-6 दिवस झालं की तो वाळलेला थोडाफार राहिलेला ती नगरपालिका घेऊन यायला येते. तोपर्यंत कुत्र्यांनी वगैरे सगळं ते विस्कटलेलं असतं. तर तो मला लहानपणापासूनचा तो एक प्रश्न आहे की त्याच्यावरती काय तोडगा आत्तापर्यंत निघालेला नाही आहे. तर तो एक माझा प्रश्न आहे. प्लस आमच्याच वॉर्डमध्ये बाग येते आमची. आम्ही लहानपणापासून ती बाग बघत खेळत मोठे झालो, पण आज त्या बागेची एवढी दुरावस्था आहे की आम्हाला अक्षरशः बघवत नाही. बाग झाली क्रांती चौकाला आपला, वाहतूक कोंडी म्हणजे भयानक आहे. आता रिसेंटली तिथे एक मोठा ॲक्सिडेंट झाला. वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत. वॉर्डाचा तर विषय झालाच, पण जयसिंगपूरचं म्हटलं तरी नाट्यगृह आहे, स्विमिंग टँक आहे.
माझी बहीण स्वतः गीतांजली जाधव ही स्विमिंग चॅम्पियन आहे. आम्ही स्वतः पोहायला जायचो तर एवढी वाईट अवस्था आहे, एवढं घाणेरडं पाणी आहे. नगरपालिकेचं आहे ते, त्यामुळं म्हणजे काहीच व्यवस्था नाही आहे, कुठलीच व्यवस्था ह्याच्यासाठी नाही आहे. एवढं जर आपण म्हणतो आहे की विकास कामं होत आहेत, कुठं आहेत आम्हाला तर दिसत नाही आहेत. म्हणजे जे आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये असेल किंवा जयसिंगपूरसाठी असेल तर त्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. थँक्यू. मध्ये अनेक समस्या आहेत. मग सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत काय केलं किंवा काय? बऱ्याच लोकांचं समज आहे की बऱ्याच समस्या आहेत, ड्रेनेजपासून रस्त्यापासून पाण्यापर्यंत भुयारी गटारीपासून बऱ्याच लोकांनी बऱ्याच समस्या सांगितल्या. तुमचं याबद्दल काय मत आहे आणि एकंदरीत राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? जयसिंगपुरातल्या जर अनेक समस्या आहेत, पण त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. म्हणून सर्वसामान्यांच्या आघाडीतून सर्वसामान्य उमेदवार देण्याचे ते आघाडीने आमचे काम केलेलं आहे. जयसिंगपूरचा विकास हा होत आहे, पण त्या विकासाबरोबर अनेक भ्रष्टाचार पण होत आहे. मी युवक म्हणून सांगू इच्छितो की राजकारणामध्ये आता युवा पिढी येत आहे, नव्या युवकांना तुम्ही संधी दिली पाहिजे. आज जयसिंगपुरात जर तुम्ही वगळा हा एक प्रश्न आहे त्यामध्ये पावसाचं पाणी इतकं तुंबलं जातं आहे की रस्त्यावरून पाणी वाहतं. शहरात अनेक समस्या आहेत, पण प्रत्येक समस्येला युवा पिढीच का, तर ज्येष्ठ नागरिक आता आजकाल येत नाही आहेत, म्हणून आम्ही युवा पिढी मैदानात आलेलो आहे. बरं, मला विचारायचं आहे की दबावशाही किंवा दबाव एक प्रकारचा म्हणला जात आहे, असं म्हटलं जात आहे. नेमका कोणाचा दबाव आणि कसला दबाव, याबद्दल काय सांगा? हा एक तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न बरोबर आहे. हा खेड्यापासून हा दिल्लीच्या राजकारणापर्यंत दबावी राजकारण हा प्रत्येक ठिकाणी होतच असतो. पण आम्ही कुणाच्याही दबावाला बळी न पडता जयसिंगपूरच्या विकासासाठी, जयसिंगपूरच्या सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आम्ही येथे मैदानात आहोत. त्यामुळे दबाव कुणाचा आहे जनता योग्यरीत्या जाणते. मला विचारायचं आहे की येणारा जो नगरसेवक आहे काय काम करेल असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही काय अपेक्षा करणार आहात येणाऱ्या नगरसेवकाकडून? जयसिंगपुरातले नागरिक कायम एक प्रश्न करत असतात की जर माझी नगरसेवक असू दे किंवा माझी बॉडीने जर विकास केलाच असेल तर तुम्हाला नवीन का पाहिजे. मग मी त्यांना एक विचारतो, तुम्ही आत्तापर्यंत जर सत्ता भोगली असेल तर नवीन उमेदवारांना संधी का देऊ नये, आणि ज्यांच्याकडे जर पैसे नसतील तर त्यांनी नगरपालिका लढू नये. सामान्य माणसाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी नगरसेवक होऊ नये काय, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही युवकांच्या सोबत आहोत. एकंदरीत राजकीय वातावरण आणि दबावशाही असं जे आता मी प्रत्येक प्रभागातून येत होतं, तर दबावशाही म्हणजे नेमकं काय, दबावशाही म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून हे येतं आहे असं का? नाही, बऱ्याचशाच प्रमाणात आता ह्या वार्डामध्ये उमेदवार राहत असताना इथं उमेदवाराला उमेदवारी मिळू दिली नाही किंवा राहू दिलं नाही दबावामुळं. आणि आम्हाला अखेरच्या क्षणाला ही उमेदवार इथं बिनविरोध होणार असं आम्हाला चिन्ह दिसताना आम्ही चंद्रकांत जाधवांची मुलगी आम्ही गीतांजलीला उभा केलं आहे. एवढा प्रचंड दबाव होता. अगदी शेवटच्या क्षणाला आम्ही 2:50ला आम्ही अर्ज भरून तो आम्ही यशस्वी करून दाखवला आहे आणि त्यामुळे ही इलेक्शन चालू आहे, लागलेले आहे. एकंदरीत तुम्ही एक अनुभवी व्यक्ती म्हणून जयसिंगपूरमध्ये कोणकोणत्या समस्या आत्तापर्यंत जाणवलेल्या आहेत, लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आणि तरीही सत्ताधारी असं सांगतात की जयसिंगपूरचा विकास झालेला आहे, तर तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे? माझं मत असं आहे, जयसिंगपूरच्या विकासासाठी जयसिंगपूरचं शहरी विस्तारीकरण वाढायला लागलं आहे. त्या विस्तारीकरण वाढत असताना त्या जागेवरती आरक्षण हे पडावं लागतं आहे, आरक्षण हे टाकावं लागतं आहे. मी या मताचा आहे. आरक्षण पडलंच पाहिजे, आरक्षण राहिलंच पाहिजे. कारण बऱ्याचशा समस्या अशा असतात की शहरीकरण वाढत असताना तिथलं भाजी मंडई म्हणा, अग्निशामक दल म्हणा, पाणी पुरवठा, मैदान, परत ग्राउंड, भाजी मंडई, अशा विविध तिथं आपणाला आरक्षित करून तिथं ते आपण हे करायचं असते, विकसित करायचं असते नगरपालिकेनं. त्याच्यासाठी जागा आरक्षण करायला लागते. आणि त्या पद्धतीनं गेली 30 वर्ष जयसिंगपूरमध्ये आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आरक्षण पडलेलं आहे. पण ते आरक्षण 30 वर्षात नगरपालिकेनं 1 गुंठा देखील विकसित केलं नाही. 1 गुंठा देखील विकसित केलं नाही. मग त्या न केलेल्या जमिनीचं किंवा ते शेतकऱ्यांना परत बी दिलेलं नाहीत. मग ते गेली 30 वर्षे त्या शेतकऱ्यांना फसवून त्या जमिनीचा विकास कोणी केला, त्या जमिनी कुठं गेल्या, त्या अजून आरक्षितच आहेत का, हा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आजूबाजूच्या शेतकरी ह्यामुळं त्रस्त झालेले आहेत. मग बऱ्याचशा लोकांच्या जमिनी कशा घेतल्या, काय घेतल्या, काय त्याच्यासाठी आरक्षण उठवतं म्हणून कोण पैसे घेतलं, काय घेतलं, हा त्रस्त झालेला आहे सगळा शेतकरी वर्ग.
ह्या समस्येमुळं. काय सत्तापालट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता तुम्ही कारणं सांगितले ठीक आहे, पण असं काय सत्तापालट झालं जेणेकरून जयसिंगपूरचा आणखी विकास होईल तुम्हाला वाटतंय? किंवा जो विकास झालेला नाही, ज्याला कुठंतरी म्हणजे खो बसलेला आहे, तो विकास आणखी गतीने होण्यासाठी नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गतीनं होण्यासाठी समस्या असते ती गंभीर समस्या जी असते ती आरोग्याची असते. आणि जयसिंगपूरचं जे सांडपाणी आहे ते जवळजवळ 75% सांडपाणी एकाच ठिकाणी येऊन गल्ली नंबर 1ला येऊन थांबतं आहे. तिथून पुढं त्याचा निचरा होत नाही, काही नाही. त्याच्यामुळं डास आणि हे ते सगळं तिथं सातत्यानं गंभीर परिस्थिती निर्माण होत्या. गेली 30 वर्षे सत्ता असून देखील एकही इंच पुढं तिकडं काय सरकलेलं नाही किंवा त्याचे डेव्हलपमेंट झालेलं नाही. प्रभाग क्रमांक 3मध्ये आता आपण रस्ते बघताय, सगळे रस्त्यांची पूर्ण अवस्था ही आहे. आणि भुयारी गटरचं काम तुम्ही बघितलं आहे. अजून भुयारी गटरचं नुसता पायपा टाकल्यात तर पूर्ण खालच्या रोडला पूर्ण पाणी सगळं वर यायला लागलं आहे. मग बाकीचे प्रश्न म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम बघितलं आहे तुम्ही. आत्ता 4-5-6 महिने झाले नाही तोपर्यंत काय त्या पुतळ्याला गळती लागल्या. पुतळ्याच्या पाठीमागे जे ग्रंथालय त्यांनी बांधल्यात त्याला गळती लागल्या. मग आमचे उमेदवार नौके आहेत, दोन्ही पण. आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शनदादा कदम चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, CA आहेत स्वतः. आणि टक्केवारीमुक्त जयसिंगपूर करण्यासाठी आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या अशी आमची इच्छा आहे प्रभाग क्रमांक 3मधल्या लोकांकडून. आता ही निवडणूक चालू झाल्यानंतर मुरुम टाकून हे रोलर फिरवून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर पूर्ण आता 7 ते 8 महिने झालं पूर्ण म्हणजे त्याला त्या रस्त्याकडे कोण बघतसुद्धा नव्हते. आत्ता तात्पुरती डागडुजी केली ते सुद्धा लोक विचारायला लागलेत की हा रस्त्याचं काय झालं म्हणताना. आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 3मध्ये कशा पद्धतीनं आपण आरोग्याचे प्रश्न जे असतील, लोकांच्या ज्या अडचणी असतील, आता ज्यावेळी आम्ही इथं प्रचारासाठी आलो, त्यांना भेटण्यासाठी आलो की आम्ही ह्या प्रभागातून आम्ही उमेदवारी लढवत आहे, तर त्यावेळी त्यांनी आम्हाला घरामध्ये न भेटता त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलीत की जेणेकरून इथं जर आपण ते बघितलेत की गटारी कशा पद्धतीने जमलेले आहेत आणि ह्याच्यातनं होणारा डासांचा प्रादुर्भाव असेल, डेंग्यूची लागण असेल, बरेचसे पेशंट ह्या भागामधील आहेत. तर लोक आम्हाला आता ज्या प्रश्न जिथं त्यांना ते प्रश्न भेडसावत आहेत. आणि जे मागच्या 5 वर्षात आणि ह्या प्रशासनाच्या 3 वर्षात म्हणजे मागच्या 8 वर्षात ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत आणि त्याचा सामना ह्या नागरिकांना करावा लागतो आहे. तर नागरिक आम्हाला आता घरात देखील तिथं थांबू देत नाहीत की तुम्ही चला ते प्रश्न तिथले सांगा. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जर सोडून असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही देखील त्यांनी या ठिकाणी आम्हाला देत आहेत. माझं नाव लक्ष्मी गणपती कुंभार, वार्ड नंबर 2मधून बोलत आहे मी. की इथं पाण्याची हे नाही आहे, रोज स्वच्छता होत नाही आहे. इथं रोजच्या रोज कचऱ्याचं समस्या आहे. आपली 3 नंबर शाळेचं मुलांच्यासाठी तिथं काय म्हणजे अशी सोय पण नाही. होत्या त्या पण शाळा बंद आहेत. तिथं काय तर मुलांसाठी ते सगळं हे झालं पाहिजे. रोजची स्वच्छता पण इथं झाली पाहिजे. म्हणजे असं रोज झाडलोटीसाठी कोणी येत नाही आहे त्या साईडला. आणि इथं एवढं मोठं स्टेशन असून इथं कॅमेऱ्याची वगैरे सोय नाही आहे. त्याचं पण हे व्हावं, कारण का रेल्वेचे हे जे लोक भरपूर असतात, काय चोऱ्या झाल्या हे झालं तर आपल्याला समजण्यासाठी त्याचा उपयोग होईल. इथे म्हणजे कसं लहान मुलं जास्त आहेत, त्याच्यामुळे कसं इथे डासाचं प्रमाण, इथे पाठीवडा असल्यामुळे त्यांचं प्रमाण डासांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे कधी फवारणी होते आणि स्वच्छता केली जात नाही व्यवस्थित. आणि त्या रोडला कसं लाईटिंगचं प्रमाण पण नाही, त्यामुळे येण्या जाण्याचा अंधार खूप प्रमाण वाढतं. त्यामुळे जाताना येताना आम्हाला त्रास होतो. बाकी कचरा व्यवस्थापन सांगितलं, 4-4, 5-5 दिवस गाडी येत नाही, काही येत नाही. कचरा तसाच साठतो, कधी कधी त्याच्यामध्ये घाण होते. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो, सहन करावा लागतो. त्यांनी या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महत्त्वाचं आमच्यासाठी तेच आहे. आणि गाड्यांची वर्दळ ह्या रोडला फार आहे, त्यामुळं लहान मुलांचं पण हे होतं, अडचण येत्या. पटदिशी रोडला आली मुलं हे केलं तर एखादं हे केलं पाहिजे त्याचं, म्हणजे मुलांना असं आता हे तसं म्हणलं तर आम्ही आता 10 वर्ष झालं म्हणलं तरी पण चालेलच. हां, मग आता काय नाही. आता हा समोरच आपल्या बोर आहे, ते बोरकडं बघा, त्याला पाणी नाही काही नाही. बांधले ते काय 1 वर्ष 2 वर्ष चालू होतं, तिथून हे बंदच आहे.
ते एखाद्या दिवस चालू करून त्याचं पाण्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यात वगैरे इथं भरपूर लोक ह्याच्यामध्ये राहिलेले असतात, रेल्वे ह्याच्यातली पण लोक आहेत. ह्या लोकांना पण एखाद्या दिवस पाणी नाही आलं तर तिथलं वापर करता येतो आहे, ते चालूच नसते. स्टेशनवर भटक्या कुत्रे जे ते येते ते सगळी कुत्रे इकडेच येऊन सोडून जातात स्टेशनवर. आणि रात्रीच्या वेळी लाईट पण नाही आहे इकडं. आम्ही लेडीज लहान मुलं वगैरे स्टेशनवर यायचं असलं तर थोडं भीती वाटते. कॅमेरा वगैरे नाही आहे इथं, CC कॅमेरा पण पाहिजे स्टेशनवर. आणि इथं पुलापाशी पण भरपूर जण कचरा आणून टाकतात. ते कचऱ्याचं विल्हेवाट पण लागत नाही, त्याच्यामुळं दुर्गंधी, डासांचं प्रमाण. मग कधी याच्याविरुद्ध तक्रार केली आहे का तुम्ही भागात? तक्रार मग सारखं करतातच वरचेवर. त्यांनी सगळं उडवाउडवी उत्तरच देतात, करतो सोडतो एवढ्यावरच आम्हाला भागवतात त्यांनी. आता येणाऱ्या निवडणुका आहेत, नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे? आता सध्याला तर नगरसेवक बघितल्यातच आमच्यात राहणारी इथं काय काय समस्या आहेत ते, त्याच्यावर त्यांनी प्रयत्न करणार आहेत. स्वच्छता वगैरे, CC कॅमेरा, लाईट. इथं स्टेशनवर छोटीशी बाग पाहिजे आम्हाला. समस्या म्हणजे ओढा स्वच्छ करायला पाहिजे, पहिला पॉईंट म्हणजे तिथं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. ओढा, इथं फुटपाथ नाही, लाईटिंग गावात केल्या, स्टेशनवर काही केली नाही आहे, हे आहेत प्रॉब्लेम. आणि कचरा वगैरे तुम्हाला ते दिसायलाच लागले ना. काय मला आता विकास मला तर काही दिसेना झाला आहे. आमचं म्हणजे आम्ही राहतो इथं, आम्हाला ओढ्याचा प्रॉब्लेम आहे, हेच मेन पॉईंट आहे बघा. हे ओढा स्वच्छ करा, ओढा स्वच्छ करा, आम्ही प्रत्येकाला सांगत असते खरं.